योगी ध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः ग्रामदेव जात असले श्री रामेश्वराक आणि कालिका भवानीक आमगेले रुद्रांजनी स्वामीक कायेन वाचा मनसा नमन करून चातुर्मास्याचे सीमोल्लंघनानिमित्त चाल पुरेचा प्रयत्न करता असा मस्ती संतोषाचा असा आज आम्ही सगलोकुची चातुर्मास्याचे कार्यक्रमाचे अंतिम क्षण जात असले सीमोल्लंघन पूजेनिमित्त कांसूर गावाक आयले असाचे। सीमोल्लंघन सीमे दांचे म्हणून खंचे व्रत एक सीमे भितर उरून गेलो एक जागे भितर उरून आम्ही करता उरताची ते व्रत समाप्त झाले ते व्रत मुक्त झाले म्हणजे कथा करत असले एक विधानक सीमोल्लंघन म्हणून अर्थात गावची सीम दांटून गेलो दुसरं कण वच्चे अर्थात ते व्रत समाप्त झाले म्हणून उपवास व्रत मुक्त केना आम्ही उद्या कीर्तन की काय काय तर खाऊचे घालतात ते उपवास व्रत की जाता मुक्त जाता तशीच एक कण वरचे व्रत मुक्त केना आणि एक कणे गेलतना अशा न्हू आज हे सीमोल्लंघन तरी अर्थात त्या गांव आमगे चातुर्मास केलेले ते चातुर्मास व्रत समाप्ती त्याला म्हणजे सांकेतिक आमगे न्हू आज हे गांवा येऊन गेलो आज विशेष असले गुरुपूजेनिमित्त समाप्ती केला असा चातुर्मास व्रत आरंभ करता असताना मी गुरुपूज करून आरंभ केलेले समाप्ती बी गुरुपूज करूनची समाप्ती करते अर्थात गुरुनिमित्तच सगळे घटना घडते तिकडे आशीर्वादानिमित्त जावचे म्हणजे कृतज्ञता अर्पण करत असले कार्यक्रम हे सीमोल्लंघन पूजे प्रायः आज एक सुंदर असले अवकाश आज आमकां मेळ्ळो असा। प्रायः हे सीमोल्लंघन पूजे भितरी आम्ही गीतेचे 11 अध्याय वाचताची 11 अध्याय वाचून गेलो समाप्ती करताची सहजानाची संन्यासी लोक एक कण बसून गेलो चातुर्मास करता उरताची प्रायः तेंगेले ध्याना भितरी परमात्माले संगती करते तेंका मुकुल जाता उरता चातुर्मास मुक्त जाले आता दुसरं कोण वचक्यात तुम हे एक वातावरण सोडून वचक्यात तुम म्हणजे खंयची एक मानसिक भ्रांत येऊचे ना तेंका हे प्रपंचाची परमात्मय म्हणजे बदलाची विश्वाची तेगेले रूप म्हणजे कल्पने आम्ही दबार घेऊन मुखार यात्रे वचका म्हणजे बदलाची आजचे दिवस चातुर्मास्य मुक्तायक विश्वरूप दर्शनाचे अध्याय पठन करून आम्ही मुखार वता उरताचे अर्थात विश्वच परमात्मा रूप म्हणून आम्ही केन्ना सांगता उरताचे मागीर गुरून बी केन्ना म्हणते आशिल्ले परमात्मा आणि प्रपंच वेगवेगळे नाही प्रपंच भितर परमात्मा पडे वेगळीची येता प्रपंचच परमात्म्याच्या परिणात येता परमात्माच प्रपंच अंगेन दिसता उरता म्हणून अशें आमगेले दृष्टिकोन कशें आसा तंत्रमेची चलता उरता जगात पुराची जर हे प्रपंचच परमात्मा कण घेतले तेन्ना खंय वचना बेजार उरतना आमकां गेला हांगा अशें जाग्यार मात देव आसा दुसरे कडेन देव ना म्हणजे भाव आमकां आयले रे खंय की आमच्या जिवनांत आमी च्यूत जाले अशेंची अशें आमकां ते भाव येवचे ना म्हणजे बदलाची हे विश्वाचे परमात्मा रूप म्हणजे कल्पने ओळखून आमी मुखार यात्रा करता म्हणजे बदल 11 अध्याय पठन करून न्हू आयच्यान आमगेले चातुर्मास्य व्रताची समाप्ती आज आमी करता आसाची तेले पळया आज आयला तसले एक सान्निध्य योग खंय आज रामेश्वर सन्निधी भितरी रुद्रांजनी स्वामी एक संपूर्ण अनुग्रह पवित्र जाता असले हे क्षेत्रा भितरी आज आमगे चातुर्मास्य व्रताची समाप्ती जाता आसा। प्रायशः हे एक जागे भितर आमी मस्त पटे आयला मागेले सावित्री आयले सावित्राक्का म्हणून फेमस ते आई सावित्री आयले मस्त अपेक्षे अशांगण प्रायशः म्हाका हे क्षेत्राक 18 वर्षांची संबंध निर्माण जाता आशिल्ले आमी येता आसा हांगा आई आपिता उरता थोडे वेळा कवत काढ उरता आमकां ह्या नाकाची तशें करनाकाची अशें करनाकाची म्हणून जाल्यार त्या आईल प्रितीक आईल आशिर्वादाक आमी हांगा येता उरताची देवाल सान्निध्याक आशिर्वाद घेता उरताची संतोश विशय प्रायशः कांसर गांवां नांव हांव पयलीं आयकत आशिल्लो आमगेले आबजी शेट मामा जाले तेन्ना आमी शंकर मामा हांगा आशिल्ले पोस्टमॅन जे आमगे हांगा काम करता आशिल्ले शंकर रेवणकर म्हणून आमकां तेणी 10 वर्ष 12 वर्ष आमकां धारवाडा पळोवंक येतली तेणी सगळे वेवस्थीत जाले
तिंगे निमित्त कांसूर गावात नाव पयलीं फेमस पयलीं आयकत आशिल्लीची जाल्यार ते कांसूर गांवा भितर सिमो लग्न कार्यक्रम करता आसले एक योग येता म्हणजे म्हाका अजून गुर्त नाशिल्लें जाल्यार त्या कांसूर गांवा भितर एक योग आयला म्हणून सांचे मस्तीतली खुशी प्रायशे मस्त संतोश जाले आम्ही चातुर्मासाचे कार्यक्रम अंतिम घट खंय करता म्हणजे चिंतन चलता असताना 2-3 देवस्थानांचे नाव आमगेले कमिटी लोकांनी आमकां सांगिल्ले सूचना दिले जाल्यार आमगे मना दिसता आशिल्लें जर करता असले मागीर समाजाचे मागेले लोकांले एक सानिध्य भितरी आमगेल्या लोकांनी आसले कडेन त्या कार्यक्रमाचे एक सांगता करता म्हणून अशें कांसूर गांवचें नांव आयलें सूचना दिन धाडली जालें गुरवटो म्हाका न्ही आमगेले संतोश न्हीच वयचें पळोवण्याचो या मारू दिलें जाल्यार आमी करचें बरें म्हणून सांगितलें जाल्यार हांगा आयले नंतर आईनी त्या नाका थंय ईश्वर देवस्थानाक करया म्हणून सांग म्हणून जालें ओके आईन सांगलें आनी कितें वेवस्था आसता तो ना थंय जाल्यार थंय करया म्हणून जाल्यार परतून आनी चेंज जालें मागीर आईन मन हिन्नी थंय करया म्हणून सांगिल्लें म्हणजे योग्य आसा करेक्ट पण आईन हांगा सांगिल्लें आमगे हिन्नी परत थंय करचें म्हणून मनाक कशें दिसता थंय करता म्हणून सांगिल्लें अट ना तशें कांय तोंड ना म्हणून परतून आईन वतड येयलें हांगा करका म्हणून कारण कितें हें देवस्थान बांदिल्लें आईनी हें देवस्थान जिर्णोद्धार केलेलें आईनी हें सगळें आईलेक सेज आसाचें कारण प्रायशः हें कितें दोनी देवस्थान पळयता आसाची हे एक व्यक्तील काम न्ही शक्तील काम त्या आई फाटीक हनुमंतरापून सगळें काम करसून घेता असं म्हणजे आमी कळंगेचे निवारक आसाची प्रायशः सावित्राईले महत्व आमी मस्तोन कळून घेतलो ना आमी देवाक उलीच मस्त कश्ट आजकाल तिथं साधन करचें पडटा जर तुम देवाक उली काम जालें आसल्यार सावित्राई उलिली आले मारते उलिल्ले शीत तुमी डायरेक्ट नियर जर मारते उलिल्ले शीत जितले एक प्रभाव सामर्थ्य त्या आईन वाडून घेतलेलं आसा अनेक लोक आनी मागीर समाज लोकांक कितें दीपद उडा कतलो केन्नाची तांकां केन्नाची प्रकाश येवचें खूब कठीण जाता कळ्ळें ना जाल्यार बाकी उठ्ठो समाज आईक मानता आईल स्वभाव गुत आसा आईल व्यक्तित्व गुत आसा कितले कित लोक आराम ना आशिल्ले समस्या आशिल्ले उठ्ठो लोक हांगेन परिहार करून घेता म्हणजे असले प्रायशः ते आईल मनाक कितले प्रिती भक्ती एक आमगेले उंचे एक वात्सल्य तिने हांगा आयले बरेचशे म्हणजे संकल्प आशिल्ले त्या संकल्प प्रकार आज हे आईन कलाल तसले क्षेत्राक येयले हांवें चातुर्मासा कार्यक्रम हांगा मुक्ताय जाता असं म्हणजे मस्त खुशी जाता असं हे एक अवकाश कंदील बदल आईक हार्दिक धन्यवाद सांचे इश्ट करता असं मस्त संतोष जाता असं अद्भुत जाता तसले प्रायशः हांगा आयले नंतर थोडे व्यवस्थित तानिका व्यवस्थित स्वामीजी तेवढं काही विचार करत नाका आपण ते उठ्ठो करता म्हणून सगळं व्यवस्थित आता तानिका व्यवस्थित सगळं व्यवस्थित नैवेद्य व्यवस्थित सगळं व्यवस्थित आईन स्वतः मुखार करशील आसा हे पळया पळय अरे सांगता आशिल्लें खंय आई काडली आपण सामान हाडून गेले फ्रीजान दिलें खंय आंगडीच्यान वरके सामान म्हणून सांगता पळया ते आईले म्हळ्यार आईन खंय खंय गेल्ले थंय देव पुरो येता म्हण जाल्लो अशें न्हू आई देव ते वस्तू दितले बी देव म्हण जालें न्ही थंय जिवीचे घेवचे म्हणजे और उरता जाल्यार आईले एक अद्भुत येता अंतशक्ती कितें आसा ते मस्त काम करता आसा प्रायशः आईल मनाक आपेकण मना आशिल्लें कितें आशिल्लें ते एक परमात्मा पूर्ती करून दिलें म्हाका दिसता आसा ते 4 महिन्या भितर 3 पट येता आसता हांगा एप्रिल महिन्या भितर 2 पटी येवन गेलो एक हांगताने कर्की कार्यक्रम होता आसतना येवन गेलो तेन्ना पांय पण गेल्याची त्यानंतर आईले वार्षिकोत्सव कार्यक्रम आशिल्ले हांगा देवस्थानाचे तेन्ना बी येवन गेल्याची आतां हें 3रा पटी चातुर्मास्य समाप्ती भितर तसो सांगलें तरी प्रायशः ते आंजनेयाक म्हाका आनी म्हाका आईक कितले एक आनंद जाता तसले एक भाव आसा एक प्रीती विश्वास समशांचे मस्त संतोष येता आसा जेवो ते आईचे आशीर्वाद आंजनेय मुखांतर सगळ्या लोकांक मेळ्ळो सगळ्या लोकांच्या जिवनांत भितर बरें देव हांव तेची पयलीं चर्चा आशिल्लो आई कडेन कितके मागीर समाजा लोकांक लगन बरें प्रसाद मेळटा प्रसाद जाले म्हणजे विचारले कितके मागीर समाजा लोकांक लगीन जालें ना मागीर कित करता विचारले समजी काही भिनाका तुम्ही मागीर आंजनेयाक एक माळ हाडून घालता म्हणून प्रार्थना करया उठलो लगीन करून दिता पडो म्हणून सांगले अटना म्हणून सांगले आतांचे सांगता आसा मागीर समाजा लोकां बीच कांय भिनाका सगळे लोकां लगीन जाता एक मारुती प्रार्थना करून घेया मागीर लग्न निश्चित जाता तुका एक माळ हाडून घालता म्हणून तो तुमकां मागेल धारण करता मूळ योग दिता बरें करता अशें सांगे न्हू ते जावो उठलोकाक बरें जावका उठलोका जिवन भितर संतोश मेळटा उठलोका जिवन भितर कितें कितें जावका तें उठूं जावका हें आमकां बी गुत आसा तुमकांय गुत आसा अशें सांगे न्हू ते परमात्माले एक अनुग्रह सदा सर्वदा उरो म्हणटा पेश करताच इतले कार्यक्रम अवकाश कंदील आसा मस्त संतोष जाले अद्भुत जालें तसलें एक वातावरण भितर आमी सुखरूपाचें हांगा बसलाची छंद जालें तसलें वातावरण उठीचेर आमगेलेची आमगे लोकां भितर आशिल्लें तसलें एक छंद जालें तसलें वातावरण भितर हे कार्यक्रम ते गुरुदेवानी करसून घेतला
प्रायशः ते गुरुदेवाला आशीर्वाद आमगे समाजाक सगळं का वंचोरो आम्ही सगळं लोकच बरे काम करताचे बरे पळयताचे बरे उलयताचे बरे मन विचार करताचे बरे जाता वचा बरे जाता लोक काबीची मुखार वचक वाट दिया तर मुलाला जीवन धन्य भव्य दिवी जाऊ म्हणजे प्रार्थने गुरुदेवाला चरणाक युद्धान देव स्वामी देवाला चरणाक रामेश्वर चरणाक आणि मागीले आराध्य देवते याल तसले राजराजेश्वरपणी ज्ञानेश्वरी चरणार विंदाक करताची आता प्रसाद म्हणतालेची आणि आम्ही हांग म्हणता शेतीवचे कसले उरत ना आजी प्रसाद आम्ही आईक आणि आमगे मिटीक आणि चातमा समितीक ती लोक माता आम्ही प्रसाद दिताले त्यांचा आम्ही थोडे वेळ देवस्थान आम्हाला थोडे वेळ बसता आई पहिले सांगता आशिल्ला देवस्थानान 10 निमिष बस गे हाय म्हाका म्हणून सांगितले अडना म्हणून सांगितले 10 निमिष आजी तुम्ही मोठं तानी घेवपर्यंत आम्ही देवस्थानाचे प्रसाद घेऊन तानी घे तुम्ही तानी घेऊ तू देवस्थानाचे बसतले देवस्थानाचे बसल्यानंतर नंतर तुम्ही सगळं तानी जाता म्हणून भितर आम्ही पडतो नो आम्ही शिरशी यात्रा करूया आई विचारता आशिल्ले देवस्थाना भितर वच्चे भितरी स्वामीजी मागील आरूज जाली संतोष नासनी म्हणून कळके ना आई मुद्दाम म्हण सांगले तो संतोष नासा तू किती गडबडता असा म्हणून सांगेन कळके ना किती म्हणून सांगले रे आई गुत्ता असा तो कशा असा म्हणून म्हाका परीश करता आई कळके ना म्हाका पिश करता आई ताका सांगले तू गडबडता आस गे म्हणून म्हाका गडबड घालता असा म्हणून अशी सांगेन आई